स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिथेवरं लेण्याद्रिगिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरश्चोझरम् ग्रामोराञ्जनसंस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलम् कुर्यात् सदा मंगलम. श्रोते हो, हा श्लोक ऐकल्यावर अष्टविनायकांची आठवण झाली नाही तर नवलच. श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण श्री गणेशाबद्दल अनेकविध गोष्टी जाणून घेतल्यावर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अष्टविनायकांबद्दलही आपल्या मनात जिज्ञासा निर्माण होणे साहजिक आहे. आजच्या भागात आपण अष्टविनायकांबद्दल तर जाणून घेणारच आहोत, पण आपल्या भारतात इतर राज्यात गणपतींची जी महत्वाची स्थाने आहेत त्याबद्दलही जाणून घेणार आहोत. श्रोते हो, अष्टविनायकांची मंदिरे हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे, तो आपला वारसा आहे. गाणपत्य पंथाचे म्हणजेच श्री गणेशाची भक्ती करणाऱ्या संप्रदायाचे प्राबल्य महाराष्ट्रात होते. त्यामुळे साहजिकच अष्टविनायकांचे महत्वही महाराष्ट्रात वाढले. मुद्गल पुराणात अष्टविनायकांचे वर्णन आढळते. महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्व आहे. अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. या अष्टविनायकांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पेशवाईच्या काळात पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यामुळेच या मंदिरांना आताचे भक्कम आणि सुंदर रूप प्राप्त झाले आहे. श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या, परंतु दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन गणेश मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे दगडात आपोआप निर्माण झालेल्या स्वयंभू मूर्ती सापडल्या, अशा स्थळांना विशेष महत्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. अष्टविनायकांची ही मंदिरे महाराष्ट्राच्या पुणे, अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात असून या गणपतींपैकी महड, सिद्धटेक आणि रांजणगाव येथे उजव्या सोंडेचे गणपती असून बाकी ठिकाणी डाव्या सोंडेचे गणपती आहेत. अष्टविनायकांमध्ये पहिला गणपती आहे तो मोरगावचा मोरेश्वर किंवा मयुरेश्वर. श्रोते हो, पुण्यापासून 64 किलोमीटर अंतरावर कऱ्हा नदीच्या काठावर असलेले हे स्थान भूस्वानंद भुवन या नावाने प्रसिद्ध आहे. गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी याला सूर्यकृपेने झालेल्या सिंधू नावाच्या मुलाने देवांचा पराभव केला. तेव्हा भगवान श्री विष्णूने पार्वतीच्या उदरी मयुरेश्वर या नावाने जन्म घेऊन मोरावर बसून सिंधुसुराचा वध केला व त्याचे 3 तुकडे करून 3 दिशांना फेकले. सिंधुसुराचे मस्तक ज्या ठिकाणी पडले तेच हे मोरगाव होय. पूर्वी गावाजवळ मोर होते म्हणून व गावाचा आकार मोरासारखा असल्यामुळे या स्थानाला मोरगाव असे म्हणतात. तर श्री गजाननाला मयुरेश्वर असे संबोधले जाते. मोरगावमध्ये एका शिवमंदिरात नंदी बसवण्याचे ठरवले. कारागिरांनी महाकाय नंदी घडविला व गाडीत घालून ते शिवमंदिरात चालले. नंदीचा गाडा गणेश मंदिरासमोर आल्यावर थांबला. तो काही केल्या पुढे जाईच ना. रात्री कारागिराला दृष्टांत झाला, मला श्री गणरायाच्या सहवासात राहायचे आहे, त्यामुळे त्या नंदीची प्राणप्रतिष्ठा गणेश मंदिरासमोर करण्यात आली. आजही तो नंदी भक्तांना दर्शन देत श्री गणेश मंदिरासमोर आहे. श्री मोरया गोसावी हे 14व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते. ते मोठे गणेश भक्त होते. त्यांचा जन्म मोरगाव येथेच झाला. त्यांनी मयुरेश्वराची आराधना केली. त्यांना मयुरेश्वराचा वरदहस्त प्राप्त झाला. त्यांनी गाणपत्य संप्रदाय महाराष्ट्रात रुजवण्याचे मोठे कार्य केले. अष्टविनायक यात्रा सुरू करण्याचे श्रेय त्यांनाच जाते.
त्यांना मोरगावच्या ब्रह्मकमंडलू तीर्थात गणेश मूर्ती सापडली. त्यांनी तिची स्थापना चिंचवड येथे केली. तिथेच ते राहू लागले. परंतु मोरगावला ते चतुर्थीला पायी वारी करत. वृद्धापकाळी जेव्हा वारी जमेनासी झाली तेव्हा मयुरेश्वराने त्यांना दृष्टांत देऊन, आता तू मोरगावला येण्याची गरज नाही, मी येथे चिंचवडला येत जाईल असा आशीर्वाद दिला आणि माझ्या नावाबरोबर तुझ्याही नावाचा जय जयकार होईल असा वर दिला. तेव्हापासून गणपती बाप्पा मोरया असा श्री गणेशाचा जय जयकार होऊ लागला. मयुरेश्वराच्या मंदिरातच समर्थ रामदासांना सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती स्फुरली असे म्हणतात. हे स्थान गणेश भक्तांचे आद्यपीठ आहे. श्रोते हो, अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती आहे सिद्धटेक येथील सिद्धिविनायक. याचे मंदिर अहमदनगर जिल्ह्यात तालुका कर्जत मध्ये भीमा नदी किनारी आहे. भीमा नदी किनारी या तीर्थक्षेत्री महर्षी वेदव्यासांनी यज्ञ केला. आजही यज्ञस्थानी भस्म निघते. सृष्टी निर्माण करण्यापूर्वी ब्रह्मदेवाने येथे श्री गणेशाची आराधना केली होती. भगवान श्री विष्णूच्या कानातून निर्माण झालेल्या मधु व कैटभ या राक्षसांनी ब्रह्मदेवास त्रास देण्यास सुरुवात केल्यावर ब्रह्मदेवाने भगवान श्री विष्णूचे स्मरण केले. तेव्हा भगवान श्री विष्णूने प्रगट होऊन मधु कैटभाबरोबर युद्ध प्रारंभ केले. या युद्धात जय मिळेना तेव्हा भगवान श्री विष्णूने शंकराच्या आज्ञेने श्री गणेशाची आराधना करून श्री गणेशाची गंडशिलेची मूर्ती स्थापन केली आणि मंदिर बांधले. श्री विष्णूला गणेशाने सिद्धी दिली. त्या सिद्धीच्या बळावर भगवान श्री विष्णूने मधु कैटभाचा नाश केला, म्हणून या गणेशाला सिद्धिविनायक असे म्हणतात. तिसरा गणपती आहे पाली येथील बल्लाळेश्वर. हे स्थान रायगड जिल्ह्यात येते. पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावर असलेल्या पालीच्या बल्लाळेश्वराच्या मंदिराचा चिमाजी अप्पा पेशवे यांनी जीर्णोद्धार करून एक मोठी घंटा अर्पण केली. कोकणातील पल्लीर नावाच्या गावी कल्याण व इंदुमती या दाम्पत्यास बल्लाळ नावाचा गणेश भक्त मुलगा झाला. गावातील मुले बल्लाळाबरोबर श्री गणेश भक्तीत रमून जात. आमची मुले तुमच्या मुलामुळे बिघडली असा आरोप गावातील लोकांनी केल्यामुळे कल्याणाने आपल्या मुलास शिक्षा केली व त्याला झाडास बांधून ठेवले. श्री गणेश आपल्या भक्तासाठी ब्राह्मण रूपाने प्रगट झाले व बल्लाळास दर्शन देऊन त्याच्या इच्छेने बल्लाळेश्वर विनायक या नावाने ते तिथेच पालीरला निवास करून राहिले. पालीरचा अपभ्रंश पाली झाला आणि येथील गणरायाला पुष्टीपती असेही नाव मिळाले. चौथा गणपती आहे महड म्हणजेच मढ येथील श्री वरद विनायक. हेही स्थान जिल्हा रायगड येथेच येते. महडचा श्री वरद विनायक खोपोली जवळ असून पुण्यापासून 75 किलोमीटर दूर आहे. गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक गृत्समद याच्या तपश्चर्येने हे स्थान पावन झाले आहे. भीमराजाला रुक्मांगद नावाचा मुलगा झाला. रुक्मांगद एकदा शिकारीला गेला असताना वाचकनवी ऋषीची पत्नी मुकुंदा हिने त्याच्याजवळ कामेच्छा व्यक्त केली, परंतु रुक्मांगदाने ती नाकारली. तेव्हा तिने त्याला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला. नारदाच्या आज्ञेने रुक्मांगदाने चिंतामणी श्री गणेशाची आराधना केली, तेव्हा त्याचा कुष्ठरोग गेला. इकडे इंद्राने रुक्मांगदाचे मायावी रूप घेऊन मुकुंदेची कामेच्छा तृप्त केली. इंद्रापासून तिला जो मुलगा झाला त्याचे नाव गृत्समद. आईच्या दुर्वर्तनाचा इतिहास त्याला कळल्यावर तू काटेरी झाड होशील असं गृत्समदाने आईला शाप दिला. मुकुंदा बोरीचे झाड झाली. नंतर गृत्समद पुष्पकारण्यात राहून श्री गणेशाची आराधना करू लागला. श्री गणेश प्रसन्न झाले व गृत्समदाच्या इच्छेसाठी महडला वर देणारा विनायक वरद विनायक या नावाने राहू लागले. श्रोते हो, उर्वरित 4 अष्टविनायकांची माहिती आपण पुढच्या भागात पाहूया. या निमित्ताने आपल्याला जाणवते की गणेशाचे महात्म्य स्थळ काळाची सीमा ओलांडून देशोदेशी पोहोचले आहे. आजही चीन, जपान, थायलंड, कंबोडिया, अफगाणिस्तान, आग्नेय आशिया, इंडोनेशिया, जावा, बाली, तिबेट, नेपाळ, मंगोलिया, श्रीलंका
इत्यादी देशांमध्ये गणेश मूर्ती आढळल्या आहेत. भारतात बौद्ध आणि जैन धर्मातही श्री गणेश प्रतिमांचा स्वीकार केला गेला आहे. श्री गणेशाचे महात्म्य देशोविदेशी पोहोचण्याचे कारण त्याचा विघ्नहर्ता, मंगलमूर्ती आणि बुद्धिदाता हा असलेला नावलौकिक. नैसर्गिक संकट, अपयश, आजूबाजूला घडणाऱ्या भीषण घटना आणि सर्वात म्हणजे बुद्धीची संभ्रमावस्था या सर्व प्रतिकूल काळात विघ्नहर्ता गणेश आपल्याला तारेल या श्रद्धेने प्रत्येक भाविक त्याच्यापुढे लीन होतो. हेच श्री गणेशाचे मुख्य वैशिष्ट्य आपल्याला भावते आणि म्हणूनच आपण प्रतिवर्षी त्याचे मोठ्या उत्साहाने स्वागत करतो. हाच उत्साह तुमच्या आमच्या मनात सदैव तेवत राहो हीच गणेश चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.